सॉलिड स्टेट हा जो चॅप्टर आहे तो केमिस्ट्रीमधला 12वीचा सर्वात प्रथम चॅप्टर आहे. त्याचं जर का MST-CET वेटेज बघायचं झालं तर प्रत्येक वर्षी MST-CET 2 प्रश्न ही सॉलिड स्टेट या चॅप्टरमधून विचारते. सर सॉलिड स्टेटमधून कुठून प्रश्न येणार, कशा पद्धतीचा प्रश्न येणार, तुम्ही आता जे लेक्चर पूर्ण घेणार आहे ते बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत घेणार, सर्व कवर करणार का? हो विद्यार्थ्यांनो, आता आपण जे सॉलिड स्टेटचा जो MST-CETचा क्रॅश कोर्स घेणार आहे त्याच्यामध्ये आपण बेसिकपासून तर पूर्ण ॲडव्हान्स लेवलपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट, ट्रिक्स आणि त्यांना रिमेंबर ठेवण्याच्या फॉर्म्युलेज या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नोट्स कुठून डाउनलोड करायच्या, टेस्ट सिरीज वगैरे कशा पद्धतीने आपण कंडक्ट करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघणार तर 100% 1000% चांगला स्कोअर येण्यासाठी मदत होणार. आता बघा सॉलिड स्टेट मुलांनो, आता काय होतं की आपण 11वीला जेव्हा होतो 11वीला आपण लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट या 2 स्टेटचा आपण अभ्यास केला होता 11वीला, बरोबर ना? स्टेट्स ऑफ मॅटर जे स्टेट्स ऑफ मॅटरचं जे चॅप्टर होतं त्यामध्ये आपण लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट या 2 स्टेटचा अभ्यास केला होता. परंतु ज्यावेळेस आपण 12वीला येतो तेव्हा या 3 स्टेट्सपैकी आपण फक्त सॉलिड स्टेटचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास करतो. सर तुम्ही त्याच्यामध्ये काय सांगणार आहे? मुलांना आपण त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन घेणार आहे, सॉलिडचे प्रकार घेणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन घेणार आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे, पॅकिंग पार्टिकल्स काय असणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे, डिफेक्ट्स काय असणार आहे, सॉलिडच्या 2 प्रॉपर्टीज कुठल्या असणार आहे, एक इलेक्ट्रिकल आणि एक मॅग्नेटिक, त्या प्रॉपर्टीज नेमकं काय असणार आहे, काय डिस्कस करणार आहे, त्या सर्व गोष्टी आता आपण घेऊया. मुलांनो, सर्वात प्रथम एक प्रश्न CETमध्ये विचारले जाण्याची यावर्षी शक्यता आहे, तो मी तुम्हाला सांगतोच. त्याच्या आधी ही गोष्ट लक्ष द्या. सॉलिड जो असतो त्याचे मुख्य 2 प्रकार असतात सर, आम्हाला सर्वांना माहिती आहे सर. एक असतो क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा कुठला असतो सर, ॲमॉर्फस सॉलिड. आता लक्ष द्या, क्रिस्टलाइन सॉलिड हा जो असतो याच्यामध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित रेग्युलर पद्धतीने अरेंजमेंट बघायला मिळते. म्हणजे दिसते ना तुम्हाला इथं कुठेही वेडेवाकडेपणा आहे का? नाही सर. इथं कुठेही एकानंतर एकच रिपीट होतोय का? हो सर. कशाही पद्धतीची रँडम अरेंजमेंट आहे का? नाही सर. म्हणजे ज्याच्यामध्ये सर आम्हाला रेग्युलर अरेंजमेंट बघायला मिळते त्या सॉलिडला आम्ही क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. परंतु सर आता इथं बघा मुलांनो, इकडं आपल्याला कशी ही वेडेवाकडे पद्धतीने अरेंजमेंट बघायला मिळते, रँडम अरेंजमेंट बघायला मिळते, डिसऑर्डरनेस बघायला मिळते. बघा हा जो सॉलिड असणार आहे त्याला म्हणतो आपण विद्यार्थ्यांनो ॲमॉर्फस सॉलिड. त्याला कुठला सॉलिड म्हणतो आपण? ॲमॉर्फस सॉलिड. आणि ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट बघायला मिळते त्याला म्हणत असतो मुलांना आपण क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. आता मला तुम्हीच सांगायचं एकदम व्यवस्थित. आता ज्या वेळेस आपण याची लांबी मोजली आणि याची लांबी मोजली तर मला तुम्ही सांगा कोणाची लांबी मोठी होती? क्रिस्टलाइनची लांबी मोठी होती. म्हणून क्रिस्टलाइनची लांबी मोठी असल्यामुळे तो काय असतो? लॉंग असतो, मोठा असतो. म्हणून त्याची ऑर्डर काय असते? लॉंग ऑर्डर असते क्रिस्टलाइनची. तीच ऑर्डर ज्या वेळेस आम्ही ॲमॉर्फसमध्ये मोजली तेव्हा आम्हाला त्याची ऑर्डर लहान बघायला मिळाली. मग तो काय झाला? लॉंग झाला का शॉर्ट झाला? तो झाला शॉर्ट. काय झाला सर? तो शॉर्ट ऑर्डर सॉलिड. ठीक आहे सर, आम्हाला एवढ्या गोष्टी सर एकदम व्यवस्थित कळाल्या. पहिले तुम्हाला कळालं की क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो तो रेग्युलर अरेंजमेंट शो करतो. दुसरं तुम्हाला कळालं ॲमॉर्फस सॉलिड जो असणार आहे तो रँडम अरेंजमेंट शो करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कळालं क्रिस्टलाइन सॉलिड हा लॉंग ऑर्डर असणार आहे, ॲमॉर्फस सॉलिड हा शॉर्ट ऑर्डर असणार आहे. व्हेरी गुड. मुलांनो, आता हा जो क्रिस्टलाइन सॉलिड असतो हा एका पर्टिक्युलर पॉईंटलाच मेल्ट होतो, असं कुठेही नाही मेल्ट होत तो. समजा काही सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड 100ला मेल्ट होणार, बाकी 110 डिग्री सेल्सिअसला होणार, बाकी 125 डिग्री सेल्सिअसला होणार, असं नाही आहे. एखादा क्रिस्टलाइन सॉलिडचा जर का मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असणार तर त्याचा तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तोच राहणार, त्याच्यापेक्षा जास्त पण नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पण राहणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की क्रिस्टलाइन सॉलिडमधला जो मेल्टिंग पॉईंट असतो तो शार्प असतो, तो चेंज होत नसतो, तो एकदम शार्प असतो. सर ॲमॉर्फसमध्ये काय असणार आहे? शार्प नसणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो मी तुम्हाला मागे सांगत होतो, हा प्रश्न यावर्षी MHT-CET 2024ला येण्याची शक्यता आहे. कारण की क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फसचा जो फरक असतो तो बोर्डाच्या एक्झामला येतो. यावेळेस त्याने बोर्डाच्या एक्झामला तर काही विचारला नाही, परंतु यावर्षी MST-CETला 2024ला हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सर कुठला? मुलांनो,
दोन गोष्टी असतात, एक असते आपली अनायसोट्रॉपिक, एक कुठली गोष्ट असते अनायसोट्रॉपिक, आणि दुसरी गोष्ट असते आपली आयसोट्रॉपिक. दुसरी कुठली असते सर? आयसोट्रॉपिक. सर म्हणजे काय सांगतो. अनायसो म्हणजे असणारे मुलांनो डिफरंट. अनायसो म्हणजे काय असणारे? डिफरंट. आणि ट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे सर? प्रॉपर्टी. ट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे सर? प्रॉपर्टी. व्हेरी व्हेरी गुड. आता आयसो. सर आयसो म्हणजे काय असणार आहे? आयसो म्हणजे असणार आहे सर सेम, आणि ट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे सर? प्रॉपर्टी. आता मुलांनो ज्या वेळेस आपण क्रिस्टलाइन सॉलिडचा, समजा मी हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, याचा या दिशेने अभ्यास केला, याला एक्स म्हटलं. याचा मी या दिशेने अभ्यास केला, याला मी वाय म्हटलं. याचा मी या दिशेने अभ्यास केला, याला मी झेड म्हटलं. बरोबर. आता ज्या वेळेस मी यांचा वेगवेगळ्या दिशेने अभ्यास केला, एक्सने अभ्यास केला, वायने अभ्यास केला, झेडने अभ्यास केला, तेव्हा मला याची प्रॉपर्टी जी होती ती प्रत्येक दिशेने प्रत्येक वेळी वेगवेगळी बघायला मिळाली. म्हणजे काय सर? जे सॉलिड वेगवेगळ्या दिशेने अभ्यास केल्यानंतर डिफरंट प्रॉपर्टी शो करतात त्यांना आम्ही अनायसोट्रॉपिक म्हणतो. आणि अनायसोट्रॉपिक कुठला सॉलिड आहे सर? क्रिस्टलाइन सॉलिड. मुलांना एवढी गोष्ट तुम्हाला कळाली असणार. कसं लक्षात ठेवायचं पुढे सांगतो. आता मी काय केलं, या सॉलिडचा या दिशेने अभ्यास केला, याला म्हटलं एक्स. याचा मी या दिशेने अभ्यास केला, याला म्हटलं मी वाय. याचा मी या दिशेने अभ्यास केला, याला म्हटलं मी झेड. मुलांनो या केसमध्ये आपण एक्सने अभ्यास केला, वायने अभ्यास केला, झेड या डायरेक्शनने अभ्यास केला, तेव्हा मला या सॉलिडच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टी सेम बघायला मिळाल्या. म्हणजे प्रॉपर्टी काही डिफरंट बघायला मिळाल्या नाही. तेव्हा त्या प्रॉपर्टीला म्हणतो आम्ही आयसोट्रॉपिक. आणि आयसोट्रॉपिक कुठला सॉलिड शो करतो? तर ॲमॉर्फस सॉलिड. मला एवढंच सांगायचं आहे मुलांनो, अनायसोट्रॉपिकचा पहिला अल्फाबेट ए असतो, ॲमॉर्फस सॉलिडचा पहिला अल्फाबेट ए असतो. ए कडे ए कधीही जात नाही, मग अनायसोट्रॉपिक ॲमॉर्फसकडे जाणार का? नाही. म्हणून अनायसोट्रॉपिक काय असणार आहे? क्रिस्टलाइन असणार आहे, आणि ॲमॉर्फस काय असणार आहे? आयसोट्रॉपिक असणार आहे. असं लक्षात ठेवू शकता. क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो त्याचे एक्झाम्पल्स असतात NaClचे क्रिस्टल, फेरसचे क्रिस्टल, शुगरचे क्रिस्टल्स, ॲमॉर्फसचे असणारे वूड असणार, प्लास्टिक असणार, ग्लास असणार, रबर असणार. हे सर्व ॲमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स असतात. अशा पद्धतीने मुलांना आपण सॉलिडचे मुख्य दोन प्रकार सांगितले तुम्हाला. आता पुढे जाऊ. आता पुढे आपल्याला आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस बघायचे. काय असणार आहे सर? मुलांनो आयसोमॉर्फस म्हणजे काय असणार? समजा आता हे दोन सबस्टन्सेस आहे, बरोबर आहे. आता हे जे दोन सबस्टन्सेस आहे हे दोन वेगवेगळे जरी असले तरी त्यांचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते एकच आहे. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे, दोन म्हणजे एक आणि दोन म्हणजे एक म्हणजेच आयसोमॉर्फस. बस संपलं, एवढंच लक्षात ठेवा. आता सर इथं दोन म्हणजे एक होतं, तर आता इथं एक असणारे आणि एकाचे दोनापेक्षा जास्त फॉर्म असणारे सर, तेव्हा त्याला काय म्हणणार आहे सर? आम्ही पॉलिमॉर्फस. त्याला काय म्हणतो मुलांना आपण तेव्हा? पॉलिमॉर्फस. दोन म्हणजे एक म्हणजे आयसोमॉर्फस आणि एकाचे दोनापेक्षा जास्त रूप म्हणजे पॉलिमॉर्फस. ठीक आहे. आता महत्त्वाची प्रश्न समजून घ्या जरा. आयसोमॉर्फस जो असतो त्याचे एक्झाम्पल असतं NaF आणि MgO. यावर्षी एक्सपेक्टेड प्रश्न आहे. त्याच्यानंतर असणार आहे NaNO3 आणि दुसरं असणार आहे CaCO3. ओके. आता मुलांनो बघायचं झालं तर आपल्याला या केसमध्ये सोडियम 1 बघायला मिळाला आणि फ्लोराईड 1 बघायला मिळाला. Mg आपल्याला 1 बघायला मिळाला, ऑक्सिजन आपल्याला 1 बघायला मिळाला, Na आपल्याला 1, त्याच्यानंतर नायट्रोजन 1, त्याच्यानंतर ऑक्सिजन 3, कॅल्शियम 1, कार्बन 1 आणि ऑक्सिजन 3. मुलांना मला एवढंच सांगायचं आहे, NaFमध्ये ॲटमचा रेशो 1:1 होता, MgOमध्ये ॲटमचा रेशो 1:1 होता. म्हणजे इथं ॲटोमिक रेशो काय होता सर? ॲटोमिक रेशो काय असणार आहे सर? इथं सेम असणार आहे. इथं पण 1:1:3, 1:1:3. म्हणजे आयसोमॉर्फस सबस्टन्सेसमध्ये ॲटमचा जो रेशो असतो, ॲटोमिक रेशो, तो 100% सेम असतो. म्हणून विचारलं जाणार की NaNO3 आणि CaCO3 काय रिप्रेझेंट करणार, आयसोमॉर्फस का पॉलिमॉर्फस? उत्तर देणारे आयसोमॉर्फस. आता ठीक आहे सर, एवढं कळालं आम्हाला. आता पॉलिमॉर्फस म्हणजे काय? पॉलिमॉर्फसचं दुसरं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं मुलांनो, अलॉयट्रॉपी. ठीक आहे, अलॉयट्रॉपी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता अनेक वेळेस अलॉयट्रॉप्स मुख्य प्रश्न विचारला जातो. तुम्हाला माहिती आहे आपण लहानपणापासून बघत येतो की कार्बनचे किती अलॉयट्रॉप्स असतात सर? 3. एक असतो डायमंड, एक असतो ग्राफाईट आणि एक असतो फुलेरिन. असे कार्बनचे 3 अलॉयट्रॉप फॉर्म असतात. हे कोणीही सांगणार पुढे. कॅल्शियम कार्बोनेट जो असतो त्याचे आपल्याला 2
अलोट्रॉपिक फॉर्म बघायला मिळतात. एक असतो कॅल्साइट आणि दुसरा असतो अर्गोनाइट, लक्षात ठेवा. पुढे सिलिका जो असतो, सिलिकाचे आपल्याला 3 अलोट्रॉप्स बघायला मिळतात. एक असतो अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज, क्रिस्टोबेलाइट. ठीक आहे, विचारलं जाऊ शकतं क्रिस्टोबेलाइट इज अलोट्रॉपिक फॉर्म ऑफ और पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ सिलिका, उत्तर देणार आहे. पुढे आता पुढे क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो मुलांनो, त्याचे आपल्याला 4 प्रकार बघायला मिळतात. किती प्रकार बघायला मिळतात आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचे? 4. ट्रिक लक्षात ठेवायची इथं ICMM. ओके, ICMM तुम्ही लक्षात ठेवणार. मुलांनो आय म्हणजे कुठला सॉलिड असणार आहे? आयोनिक सॉलिड. सी म्हणजे कुठला असणार आहे? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. सी म्हणजे काय असणार आहे? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. त्याच्यानंतर पुढचा M म्हणजे काय असणार आहे? मॉलिक्युलर सॉलिड. त्याच्यानंतर पुढचा M म्हणजे काय असणार आहे सर? मेटॅलिक सॉलिड. म्हणजे सर सॉलिडचे मुख्य किती प्रकार झाले सर? 4 प्रकार झाले. कुठला सॉलिडचे सर? क्रिस्टलाइन सॉलिडचे. ओके, आता यांचे आपल्याला डिस्टिंग्विशिंग पॉईंट बघायचे की कोण कुठल्या सॉलिडमध्ये काय काय बघायला मिळतं. आता कसं लक्षात ठेवायचं सर ते तुम्ही आम्हाला सांगितलंय. पुढे आता मुलांनो जो आयोनिक सॉलिड असतो त्या आयोनिक सॉलिडमध्ये आपल्याला समजा आता हा आपल्याकडे एक सॉलिड आहे, बरोबर. आता या सॉलिडमध्ये हे ॲटम्स आहेत. टोटल ओव्हरऑल किती ॲटम्स आहे? ओव्हरऑल 9 ॲटम्स आहे. आता हे जे ॲटम्स आहेत आयोनिक सॉलिडमध्ये आपल्याला कटायन्स आणि अनायन्स बघायला मिळणार, बरोबर. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडमध्ये ॲटम्स आपल्याला कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स बघायला मिळणार आहे. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त किंवा फक्त एकटा मॉलिक्यूल बघायला मिळणार आहे. आणि मेटॅलिक सॉलिडमध्ये आपल्याला मेटलचे आयन्स बघायला मिळणार आहे ह्या कन्स्टिट्युएंट युनिट्समध्ये किंवा ॲटम्समध्ये. एवढी गोष्ट कळालीच तर आम्हाला. सर या ॲटम्समध्ये कुठला ना कुठला तरी फोर्स असणार आहे सर, त्याचमुळे तर ते एकमेकांच्या अगदी जवळ 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 अरेंज आहे सर, बरोबर आहे. तो फोर्स आयोनिकमध्ये जो असणार आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये डिस्पर्जन फोर्स, मेटॅलिक सॉलिडमध्ये मेटॅलिक बॉन्ड. ओके, लक्षात ठेवू शकता तुम्ही विचारला जाणारा. मॉलिक्युलरमध्ये लंडन डिस्पर्जन आहे, त्याच्यानंतर डायपोल डायपोल आणि त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्ड. ओके, आता आयोनिक सॉलिड जो असणार तो कठीण असणार, ब्रिटल असणार. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ असणार आहे. कोव्हॅलंट मात्र फार जास्त कठीण असणार. मॉलिक्युलर हा सॉफ्ट असणार. मेटॅलिक काय असणार आहे? सॉफ्ट पासून तर हार्डपर्यंत. सर एक्झाम्पल द्या. ओके, सांगतो मुलांनो. सोडियम एक असा धातू आहे की ज्याला आपण सुरीने कट करू शकतो, बरोबर आहे. मला सांगा लोखंड पण मेटल आहे, लोखंडाला करा सुरीने कट? नाही करू शकत आपण. मग सोडियमला करू शकतो तर तो सॉफ्ट आहे आणि लोखंडाला नाही करू शकत कारण की तो हार्ड आहे. म्हणजे मेटॅलिक सॉलिड हा सॉफ्ट पासून तर हार्डपर्यंत त्याचे हार्डनेस व्हॅरी होणार आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट 1000% तर नसणार आहे. असला तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. पुढे आता पुढे मुलांनो आता मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मुलांनो जो आपला आयोनिक सॉलिड असतो, आयोनिक सॉलिड जो असतो तो 2 फॉर्ममध्ये आपल्याला त्याची कंडक्टिव्हिटी बघायची आयोनिक सॉलिडची. एक असते आपले प्युअर फॉर्म असतो आयोनिक सॉलिडचा, एक असतो प्युअर फॉर्म आणि एक असतो डिझॉल्व्ड फॉर्म. एक कुठला फॉर्म असतो? डिझॉल्व्ड फॉर्म. कंडक्टिव्हिटी सांगतो मी, लक्ष द्या. आयोनिक सॉलिडची काय सांगतोय मी तुम्हाला? कंडक्टिव्हिटी. मुलांनो आयोनिक सॉलिड जो असतो तो जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो कंडक्टिव्हिटी लो शो करतो. म्हणजे तो काय शो करतो? कंडक्टिव्हिटी कमी प्रमाणामध्ये शो करतो. परंतु ज्या वेळेस तो डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय शो करतो सर? हाय कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू तो शो करत असतो. हे झालं कोणासाठी सर? आमचं हे झालं आपल्या आयोनिक सॉलिडसाठी. सर बाकी सॉलिडची कंडक्टिव्हिटीचं काय आहे? ओके, मी ते तुम्हाला सांगतो. मुलांनो आयोनिक सॉलिडची कंडक्टिव्हिटी तर मी तुम्हाला सांगितली. आता दुसरा जो असतो आपला कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड जो असतो तो पुअर कंडक्टर असणार आहे. तो काय असणार आहे? पुअर कंडक्टर. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड काय असतो? पुअर कंडक्टर असतो तो इलेक्ट्रिसिटीचा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी तो काय करणार आहे? कमी प्रमाणामध्ये शो करणार. म्हणजे काय झाला? तो पुअर कंडक्टर झाला. कुठला सर? कुठला? आयोनिक झाला ना. कोव्हॅलंट जो होता तो पुअर कंडक्टर होता. पुढे आता मुलांनो आता पुअर कंडक्टर असणारे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, परंतु त्याचा एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. एक्सेप्शन सर? अपवाद? हो. ग्राफाईट. ग्राफाईट हा जो आहे तो जरी कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचं एक्झाम्पल असलं तरी सुद्धा तो पुअर कंडक्टर नाही राहता, गुड कंडक्टर राहतो. व्हेरी गुड. पुढे
पुढे जो आमचा मॉलिक्युलर सॉलिड असणार आहे सर, मॉलिक्युलर सॉलिड जो असतो तो देखील पुअर कंडक्टर असतो हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा. आणि शेवटचा जो आहे आमचा मेटॅलिक सॉलिड, लहान मुलाला पण माहिती आहे की मेटॅलिक सॉलिडमधून मेटल कॉपर वायर जे असते त्याच्यातून कंडक्शन होतं, मग कॉपर मेटल झाला, मेटॅलिक सॉलिड झाला. मग मेटॅलिक सॉलिड गुड कंडक्टर असणार का नसणार आहे? असणार आहे. व्हेरी गुड, गुड कंडक्टर असणार आहे. कुठला सॉलिड सर? आमचा मेटॅलिक सॉलिड. अशा पद्धतीने आपण हे कंडक्टिव्हिटी बघितलं. आता एक्झाम्पल्स अत्यंत महत्त्वाचे, एक्झाम्पल्स विचारले जातात. आता जो आपला आयोनिक सॉलिड असतो त्याचे एक्झाम्पल्स काय असणार आहे? एक तर NaCl असणार, त्याच्यानंतर CaF2 असणार. हे आमचे आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर डायमंड झाला, त्याच्यानंतर आमचा सिलिका झाला. हे जे एक्झाम्पल्स आहे ते आमचे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचे. त्याच्यानंतर आईस बर्फ झाला, त्याच्यानंतर बेन्झोइक ॲसिड झाला. हे जे दोन एक्झाम्पल्स आहे बेन्झोइक ॲसिड आणि आईस, ते मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे. आता सोडियम झाला, सिल्वर झाला, गोल्ड झालं, लोखंड झालं, प्लॅटिनियम झालं, कोबाल्ट झालं, निकेल झाला, झिंक झाला. हे सर्वच्या सर्व जे मेटल्स आहे ते मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल्स आहे. आता पुढे मुलांना आता युनिट सेल बघायचे. युनिट सेलचे आपल्याला प्रकार बघायचे. काय असणार आहे सर? युनिट सेल म्हणजे काय असतो सर? आपल्याला हा सर्वांना एक क्रिस्टल दिसतोय. या क्रिस्टलचे मी किती पार्ट्स केले? 9 पार्ट्स केले. आता या 9 पार्ट्समध्ये हा जो एक पार्ट आहे तो स्वतःला त्याने इथं रिपीट केलं, इथं केलं, इथं केलं, इथं केलं. म्हणजे संपूर्ण क्रिस्टलमध्ये एक स्मॉल स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट आहे. हे जे स्मॉल स्ट्रक्चर आहे या क्रिस्टलचं ते स्वतःला सारखं रिपीट करतंय. म्हणजे काय सर? ते स्मॉल स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट आहे सर. आणि याला काय म्हणणार आहे सर? आम्ही युनिट सेल. याला काय म्हणतो सर? आम्ही युनिट सेल. आता हा जो युनिट सेल असतो त्याचे मुख्य 2 प्रकार असतात. मुख्य किती प्रकार असतात त्याचे? 2. एक असतो प्रिमिटिव्ह आणि दुसरा असतो नॉन प्रिमिटिव्ह. एक असतो प्रिमिटिव्ह आणि दुसरा असतो नॉन प्रिमिटिव्ह. मुलांना जो प्रिमिटिव्ह युनिट सेल असतो त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात ते ॲटम्स फक्त आणि फक्त कॉर्नर्सलाच प्रेझेंट असतात. सर म्हणजे काय? आता बघा, हा आपल्याकडे एक क्रिस्टल आहे. ओके, हा आपल्याकडे काय झाला आहे? क्रिस्टल. आता या क्रिस्टलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे कॉर्नर्स आपल्याला बघायला मिळत आहे की हे एक कॉर्नर, दुसरं, तिसरं, चौथं आहे, 5वं आहे, 6वं आहे, 7वं आहे, 8वं आहे. जेव्हा ॲटम्स हे फक्त या कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्या युनिट सेलला काय म्हणणार आहे आपण? प्रिमिटिव्ह युनिट सेल. आणि जेव्हा ॲटम्स हे कॉर्नर्सला पण प्रेझेंट असणार आणि सोबत अदर साईड्सला प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्या युनिट सेलला काय म्हणणार आहे मुलांना आपण? नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. म्हणजे सर इथं युनिट सेलचे आम्हाला 2 प्रकार बघायला मिळाले. एक होता प्रिमिटिव्ह जिथं ॲटम्स आर ओनली प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स, आणि एक होता आमचा नॉन प्रिमिटिव्ह जिथे ॲटम्स कुठे प्रेझेंट असणार आहे? कॉर्नर्सला तर असणार आहे पण सोबत अदर साईडला देखील असणार आहे. मुलांनो कळत असणार तुम्हाला सर्वांना. बघा, तुम्हाला पेशन्सने सर्व लेक्चर करायचे. मला माहिती आहे की सारखं अभ्यास करून तुम्हाला त्रास होत असणार, कंटाळा येत असणार, स्वाभाविक होणार आहे ते. परंतु मुलांनो आता पर्याय नाही आपल्याकडे, कारण की CETवर आपलं भविष्य अवलंबून आहे म्हटल्यावर त्याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 40 दिवस अभ्यास करायचा ना व्यवस्थित, तुम्ही करू शकता, मला तुमच्यावर विश्वास आहे. चला आता या ट्रॅकवर पुन्हा. आता युनिट सेल जो होता मी त्याचे तुम्हाला 2 प्रकार सांगितले. एक प्रिमिटिव्ह सांगितलं, एक नॉन प्रिमिटिव्ह सांगितलं. प्रिमिटिव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलं ॲटम्स कॉर्नरला प्रेझेंट आहे आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये कॉर्नरसोबत अदर साईड्सला देखील प्रेझेंट आहे. ओके, आता मुलांना आता मी जे सांगतोय ते लक्ष द्या. आता हा जो क्रिस्टल आहे या क्रिस्टलमध्ये ही जी तुम्हाला कडा दिसते त्या कडेला म्हटलं जातं एज. काय म्हटलं जातं त्याला? एजेस. आणि मुलांना एजेस किती असणार? हे वर 4 झाले, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बरोबर. म्हणजे एजेस किती असतात क्रिस्टलमध्ये? 12. आता पुढे तुम्हाला हा जो इथं एक भाग दिसतोय पृष्ठभाग त्याला म्हणणारे आपण फेस. म्हणजे फेसेस किती असणार आहे सर आमचे? बघा, हा एक फेस दिसतोय ना, असे ओव्हरऑल किती फेस असणार आहे? 6 बरोबर आहे. आता लक्ष द्या, एवढं कळालं तुम्हाला. प्रिमिटिव्ह युनिट सेल जो असतो त्याचा एक प्रकार असतो SCC, सिम्पल क्युबिक युनिट सेल. कुठला प्रकार असतो त्याचा? सिम्पल क्युबिक युनिट सेल, ज्याच्यामध्ये ॲटम जे असणार आहे ते फक्त आणि फक्त कुठे प्रेझेंट असणार आहे? कॉर्नर्सला. ॲटम्स कुठे प्रेझेंट असणार आहे? फक्त
कॉर्नर्सला. पुढे आता लक्ष द्या मुलांना व्यवस्थित. आता जे नॉन प्रिमिटिव्ह मी तुम्हाला सांगितले होते त्याचे मुख्य 3 प्रकार असणार आहे. एक असणार आहे BCC, एक असणार आहे FCC, एक असणार आहे आमचा ECC किंवा त्यालाच आम्ही BCC असं म्हणतो. सर काय BCC म्हणजे काय असणार आहे? BCC म्हणजे असणार आहे मुलांनो बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. सर म्हणजे काय सांगतो. आता ॲटम्स बॉडी सेंटर्डमध्ये कॉर्नर्सला तर प्रेझेंट आहेत, पण सोबत हा बॉडीचा जो सेंट्रल पार्ट आहे तिथं जेव्हा ॲटम्स प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आपण? BCC. सर FCC म्हणजे काय? FCC म्हणजे असणार आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. FCC म्हणजे काय असणार आहे? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, ज्याच्यामध्ये ॲटम्स हे कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर कॉर्नर्सला प्रेझेंट आहे सर ॲटम्स, पण बॉडीच्या सेंटरला नसणार आहे. पण सोबत हा जो फेस आहे प्रत्येक फेसच्या सेंटरला ॲटम प्रेझेंट असणार आहे, त्याला म्हणणार आहे आपण FCC. पुढे हा जो आमचा ECC असणार आहे. ECC म्हणजे काय असणार आहे सर सांगतो. ECC म्हणजे अनेक मुलं कन्फ्यूज होतात एज सेंटर्ड म्हणून. ECC म्हणजे असतो एंड सेंटर्ड. एंड सेंटर्ड किंवा त्यालाच आपण म्हणतो BCC. BCC का म्हटलं जातं? कारण की त्याला म्हटलं जातं बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता इथं काय होतं की 2 अपोजिट साईडला ॲटम प्रेझेंट असतात. म्हणजे एक ॲटम इथं आहे तर दुसरा इथं असणार, एक इथं आहे तर दुसरा इथं असणार, एक इथं आहे तर दुसरा मागे असणार. अशा पद्धतीने युनिट सेलचे आपण PhD केले युनिट सेलमध्ये. ओके, आता हे झालं लहान मुलांच्या गोष्टी. आता मुलांना पुढे आता युनिट सेल जे असतात त्यांचे बघा 7 क्रिस्टल सिस्टीम विथ द टाईप ऑफ युनिट सेल. क्रिस्टल सिस्टीम्सच्या 7 असतात, एवढं लक्षात ठेवा. 2 गोष्टी लक्षात ठेवा. क्रिस्टल सिस्टीम या टोटल किती असतात सर? 7 असतात, बरोबर आहे. आणि ब्रॅव्हियस लॅटिस किंवा ब्रॅव्हियस लॅटिस हे जे असणार आहे ते 14 असणार आहे. ज्यावेळेस आपण क्रिस्टल सिस्टीमचा डिटेलमध्ये अभ्यास करतो तेव्हा त्याला म्हणतो आपण ब्रॅव्हियस लॅटिस. क्रिस्टल सिस्टीम 7 कसं लक्षात ठेवायचं सर? कोठी मराठी. काय कसं लक्षात ठेवणार? कोठी मराठी, बरोबर आहे. कोठी मराठी असं तुम्ही लक्षात ठेवणार आहे. ओके. C म्हणजे काय असणार आहे सर? क्युबिक युनिट सेल. O म्हणजे काय असणार आहे सर? ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. T म्हणजे काय असणार आहे सर? टेट्रागोनल. H म्हणजे काय असणार आहे सर? हेक्सागोनल. त्याच्यानंतर M म्हणजे काय असणार आहे सर? मोनोक्लिनिक. R म्हणजे काय असणार आहे सर? रोम्बोहेड्रल. आणि T म्हणजे काय असणार आहे सर? ट्रायक्लिनिक. अशा पद्धतीने काय सांगितलं मी मुलांना तुम्हाला 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम असणार आहेत. आता पुढे हे झाले क्रिस्टल सिस्टीम. आता मी इकडे लिहितोय ब्रॅव्हियस लॅटिस. काय लिहितोय मी इकडं? ब्रॅव्हियस लॅटिस. आता कसं लक्षात ठेवायचं? व्यवस्थित लक्षात. आता ब्रॅव्हियस लॅटिस लक्षात ठेवण्यासाठी क्युबिकमध्ये काय असणार आहे? SCC लक्षात ठेवा, त्याच्यानंतर BCC लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर FCC लक्षात ठेवा. ओके. ऑर्थोरोम्बिकमध्ये काय करा मुलांना? तुम्ही एक चौथा ॲड करा, म्हणजे वरचे 3 राहू द्या. SCC BCC FCC हे राहू द्या आणि सोबत ECC ॲड करा. केलं? ओके. टेट्रागोनलमध्ये काय करायचं? आता जोडी करायची आपल्याला. सुरुवातीला काय करा तुम्ही? SCC आणि BCCची जोडी करा आणि त्याच्यानंतर कसली जोडी करायची तुम्हाला? जोडी कसली करायची सांगतो मी तुम्हाला. मग टेट्रागोनलमध्ये काय झालं? SCC झाला आणि BCC झाला. ओके. हेक्सागोनलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे SCC. आणि मोनोक्लिनिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो? मोनोक्लिनिक युनिट सेलमध्ये तुम्हाला आय थिंक दुसरी जोडी करावी लागणार. एक SCC आणि एक BCC झाले ना. एक SCC आणि दुसरी कुठली झाली? BCC. मोनोक्लिनिकमध्ये का टेट्रागोनलमध्ये? हां बरोबर. 1 मिनटं. आता एक जोडी कुठली केली तुम्ही? SCC BCC FCC हे क्युबिकचं झालं. ऑर्थोरोम्बिकमध्ये SCC BCC FCC ECC झालं. टेट्रागोनलमध्ये SCC आणि BCC झालं. आणि हेक्सागोनलमध्ये तुम्हाला SCC आणि ECCची जोडी करायची. हेक्सागोनलमध्ये नाही, सॉरी, मोनोक्लिनिकमध्ये. हेक्सागोनलमध्ये SCC ॲज इट इज आहे,
इकडं रोम्बोहेड्रलमध्ये SCC लक्षात ठेवा आणि ट्रायक्लिनिकमध्ये SCC लक्षात ठेवा. ओके, नाही कळालं सर आज पुन्हा सांगतो. अरे क्युबिक जो होता ना त्याच्यामध्ये ब्रेवियस लॅटिस बघितले, SCC BCC FCC असं लक्षात ठेवायचं होतं. ऑर्थोरोम्बिक जो होता ना त्याच्यामध्ये चौथा ॲड करायचा होता, SCC BCC FCC आणि ECC बरोबर. टेट्रागोनल जो होता ना त्याच्यामध्ये SCC आणि BCC लक्षात ठेवायचं होतं. एक सोडून पुढचा जो मोनोक्लिनिक होता तिथे SCC आणि ECC करायचं होतं. त्यांच्यामधला जो होता तिथे SCC आणि खाली 2 SCC असे ब्रेवियस लॅटिस असणार आहे. आता ब्रेवियस लॅटिस किती झाले ओव्हरऑल बघायचं झालं तर क्युबिकचे 3, ऑर्थोरोम्बिकचे 4, टेट्रागोनलचे 2, हेक्झागोनलचा 1, मोनोक्लिनिकचे 2, रोम्बोहेड्रल 1. आता बघा 3 हे 4 7, 2 9 10 आणि हे 4 14. म्हणजे ओव्हरऑल सर ब्रेवियस लॅटिस किती झाले सर 14. प्रूफ झालं. ओके, पुढे जाऊ. आता आपल्याला युनिट सेलचे प्रकार तर सांगितले आपण ऑलरेडी. आता त्याचं कंपोजिशन बघायचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय मी आता, लक्ष द्या व्यवस्थित. चला मी इकडे व्यवस्थित सांगतोय, लक्ष द्या. मुलांना आपल्याकडे SCC आहे, BCC आहे आणि आपल्याकडे FCC. इकडे लक्ष द्या, ते मागे जे लिहिलंय ना तिकडे नका लक्ष देऊ, कॉन्सेप्ट लवकर कळणार. आता SCC मध्ये काय होतं सर, ॲटम्स हे फक्त कॉर्नर्सला प्रेझेंट होते, कॉर्नर्स 8 होते बरोबर. आता एक जे कॉर्नर असणार आहे ना, आता इकडे लक्ष द्या SCC मध्ये सर. आता SCC मध्ये हा जो आमचा कॉर्नर असणार आहे ना सर, हा कॉर्नर, हा जो आमचा इथला कोपरा आहे ना सर, हा जो आमचा इथं आम्हाला दिसणारा कोपरा जो आहे ना सर, तो दुसऱ्या अशा 8 क्रिस्टल्ससोबत कंट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे हा कॉर्नर 8 क्रिस्टल्ससोबत त्याचा हिस्सा शेअर करणार आहे. म्हणजे हा कॉर्नर पार्ट किती झाला, 1/8 पार्ट झाला बरोबर आहे. मग आता बघा मी काय सांगतोय जरा समजून घ्या. हां, आता सर तुम्ही आम्हाला सांगितले SCC मध्ये कॉर्नर्स 8 होते. मुलांनो एक हिस्सा 1/8 पार्ट कंट्रीब्यूट करणार बरोबर आहे. दुसरं काही आहे काही तर नाही. मग 8/8 किती आलं 1. ओके, ही जी व्हॅल्यू आली मुलांनो ती n ची व्हॅल्यू होती, त्याला म्हणणार आहे आपण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल बरोबर आहे. आता BCC मध्ये कॉर्नरला ॲटम होते ना, आता आपण सांगितलं होतं ना कॉर्नर्स 8 होते, कंट्रीब्युशन 1/8 होतं आणि बॉडीच्या सेंटरला एक ॲटम प्रेझेंट होता बरोबर आहे. मग 8/8 काय झाला 1 आणि 1 + 1 काय होणार आहे 2. म्हणजे इथं नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काय असणार आहे BCC मध्ये 2. FCC मध्ये कॉर्नर्सला होते 8 होते सर, कंट्रीब्युशन 1/8 होतं सर, प्लस फेस किती असणार आहे सर 6 असणार, कंट्रीब्युशन किती असणार आहे सर 1/2. म्हणजे 8/8 काय झालं सर 1 झाला सर, 2 काय झाला सर 6 झाला सर, 1 आणि 3 उत्तर किती आलं सर 4. म्हणजे SCC मध्ये यांची व्हॅल्यू येणार आहे 1, BCC मध्ये येणार आहे 2, FCC मध्ये येणार आहे 4. आम्हाला फक्त 1 2 का 4 ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. यांची व्हॅल्यू अनेक वेळेस विचारली जाते एक्झामला. ओके, आता पुढे जाऊ. मी जे सांगितलं मुलांना तेच इथं लिहिलंय, तुम्ही वाचू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून पण कंटाळा येऊ देऊ नका. कळतंय मला कंटाळा येतोय तुम्हाला, इकडंच लक्ष द्यायचं आहे. हां, महत्त्वाचं म्हणजे याची जे नोट्स आहे PDF आहे, व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा तुम्ही, तिथं मी शेअर करायला लावणार. ठीक आहे, आपल्या टीमला शेअर करायला लावणार. आता अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्ही 12वी बोर्डाला अभ्यास न केलेला पार्ट आहे बरोबर आहे ना. क्लोज पॅकिंग जी स्पिअरची आहे ते अनेक विद्यार्थी सोडतात, पण आपले विद्यार्थी सोडून जात नाही. मी आता एकदम कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता स्पिअरची जी क्लोज पॅकिंग आहे ती आपल्याला 3 डायमेन्शनने बघायची. स्पिअरची क्लोज पॅकिंग किती डायमेन्शनने बघायची सर आम्हाला 3. एक असणार आहे 1 डायमेन्शन बरोबर, दुसरं असणार आहे 2 डायमेन्शन आणि तिसरं असणार आहे 3 डायमेन्शन. म्हणजे क्लोज पॅकिंग आम्हाला एखाद्या स्पिअरची 3 डायमेन्शनने बघायची, 1D आहे, 2D आहे आणि 3D आहे. मुलांना लक्ष द्या, हे सांगण्याआधी
तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर माहीत असणं गरजेचं आहे, अनेकांना माहिती पण असणार, पण तरी सर्वांचा विचार करावा लागतो. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय सर? हा सेंट्रलला प्रेझेंट ॲटम दिसतोय तुम्हाला? हो सर. इकडं याच्या अवतीभोवती किती ॲटम्स दिसत आहे सर आम्हाला? 6 सर. ओके, व्हेरी गुड. माझ्यासोबत सर्वांनी तिथंच बसल्या रिपीट करायचं. सेंट्रल मेटल ॲटमच्या अवतीभोवती जेवढे ॲटम्स असतात तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. संपलं. म्हणजे इथं कोऑर्डिनेशन नंबर किती आला सर? 6. व्हेरी व्हेरी गुड. आता कळालं कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? कळालं सर. आता पुढे मुलांना 1 डायमेन्शन बघतोय सुरुवातीला. आता 1 डायमेन्शनमध्ये काय होतं? हा जो ॲटम होता तो एका लाईनमध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने अरेंज्ड झाला, याला म्हटलं आपण 1 डायमेन्शन. संपलं. आता 1 डायमेन्शनमध्ये हा जो ॲटम आहे याला मी जर का सेंट्रल ॲटम कन्सिडर केला तर याच्या अवतीभोवती मला किती ॲटम्स बघायला मिळतं? एक हा बघायला मिळतो आणि एक हा बघायला मिळतो. म्हणजे इथं कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे 1D मध्ये? 2 येणार आहे. बरोबर. 1D इथं संपलं. बस एवढंच आहे 1D मध्ये. आता 2D बघा. 2D मध्ये जरा 2D मध्ये आहे आपल्या लेवलचं आहे, कारण की आपल्याला कठीण आवडतं. सोपं सर्वच शिकवत असतात, आपल्याला कठीण आवडत असतं. आता 2D मध्ये काय होणार आहे समजून घ्यायचं. 2D मध्ये काय झालं? ही एक लेयर होती, ही एक लेयर होती. ओके. ही एक लेयर होती, ही एक लेयर होती आणि ही एक लेयर होती. ओके. ही एक लेयर होती, ही एक लेयर होती, ही एक लेयर होती. ओके. आता बघा, व्यवस्थित बघा सर. याला जर का मी ए कन्सिडर केलं सर, हा पण ए सारखाच आहे ना? ओके ओके ओके. म्हणजे सर्व ए ए ए आहे का सर? हो. मग इथं आपल्याला कुठली अरेंजमेंट बघायला मिळते? ए ए ए टाईप ऑफ अरेंजमेंट आपल्याला इथं बघायला मिळते. व्हेरी गुड सर. इथं याला ए कन्सिडर केला, हा ए सारखा तर नाही दिसत आहे ना सर दुसरा, मग त्याला मी बी कन्सिडर केलं. पण सर बघतो तर काय खालचा ए सारखा दिसतोय, मग त्याला ए कन्सिडर कर, काय अडचण नाही. बघतो तर काय खालचा बी सारखा करतोय, त्याला बी कन्सिडर कर, काय अडचण नाही. म्हणजे सर इथं कुठली अरेंजमेंट बघायला मिळाली सर? ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. कुठली अरेंजमेंट बघायला मिळाली तर आपल्याला ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. ओके. म्हणजे सर आम्हाला काय करायचं आहे? 2D मध्ये एक तर सेम लेअर असणार आहे, एक डिफरंट लेअर असणार आहे, त्याला आम्ही ए बी म्हणणार आहे, आणि सेमवाल्याला ए लेअर म्हणणार आहे. आता पुढे बघा. आता मुलांनो मी काय केलं? हा जो माझ्याकडे सेंट्रल ॲटम आहे त्याला मी कन्सिडर केलं आणि त्याच्या अवतीभोवती बघितलं की हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे आणि हा एक ॲटम आहे. म्हणजे इथं मला कळालं तेव्हा की याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? इथं 4 असणार आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मी इकडं गेलो, इकडं याला कन्सिडर केलं, हा एक ॲटम दिसला, हा दुसरा दिसला, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. बरोबर. म्हणजे इथं मला काय कळालं? कोऑर्डिनेशन नंबर किती सर? इथं 6. बरोबर आहे. कोऑर्डिनेशन नंबर इथं किती कळाला सर आम्हाला? 6 आहे. आता पुढे मुलांनो मी काय केलं? हा जो इथं एक ॲटम होता, हा जो इथं आपल्याला एक ॲटम दिसतोय त्याला मी असा डॉट दिला, डॉट डॉट आणि डॉट. बरोबर. आणि यांना मी जॉईंट केलं. यांना जॉईंट केल्यानंतर बघतो तर काय, मला इथे एक स्क्वेअर सारखं स्ट्रक्चर बघायला मिळालं. बरोबर. या पॅकिंगमध्ये मला स्क्वेअर सारखं स्ट्रक्चर बघायला मिळालं, म्हणून मी या पॅकिंगला म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कुठली पॅकिंग म्हणणार आहे मी याला? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. बरोबर आहे. पुढे मुलांनो ज्या वेळेस आपण याला या पॉईंटला आणि या पॉईंटला ज्यावेळेस मी कनेक्ट केलं तेव्हा मला हेक्झॅगोनल पॅकिंग बघायला मिळाली, किंवा हेक्झॅगोनल स्ट्रक्चर आपल्याला या क्लोज पॅकिंगमध्ये बघायला मिळालं. म्हणून या पॅकिंगला काय म्हणतो आपण? हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग असं म्हणतो. शॉर्टमध्ये म्हणायचं झालं तर आपण याला SCP म्हणणार आणि याला आपण HCP म्हणणार आहे. इथं आपली ही पॅकिंग 2Dची संपली. प्रश्न काय काय येणार आहे व्यवस्थित लक्ष पाहिजे मला. 2D मध्ये सर आम्हाला एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग बघायला मिळाली, एक हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग बघायला मिळाली.
स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये ए टाईप ऑफ अरेंजमेंट होतं, हेक्झागोनलमध्ये ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट होतं. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 असणार आहे, हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार आहे. मोअर दॅन इनफ. ओके, संपलं. पुढे आता आपल्याला 3 डायमेन्शन बघायचं आहे. 3 डायमेन्शनमध्ये कसं लक्षात ठेवायचं सांगतो मी ते तुम्हाला. 3 डायमेन्शनमध्ये पहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार आहे. ओके, पहिली गोष्ट लक्षात ठेवली, कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार आहे. पुढे आता मुलांनो 3 डायमेन्शनमध्ये आपण 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहे. एक गोष्ट असणार आहे SCC सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, एक असणार आहे HCP आणि दुसरं असणार आहे CCP किंवा याला आपण म्हणत असतो FCC. मुलांनो SCC म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग, HCP म्हणजे पण माहिती आहे तुम्हाला हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, CCP म्हणजे पण माहिती आहे तुम्हाला क्युबिक क्लोज पॅकिंग आणि FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आता काय करायचं आहे तुम्हाला, मला SCC मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, ए टाईप ऑफ अरेंजमेंट. ओके, इथं दुसरा अल्फाबेट क्रिएट करत जा. इथं काय झाला, ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट, बरोबर आहे. इथं तिसरा अल्फाबेट आला, ABC टाईप ऑफ अरेंजमेंट. बस मोर दॅन इनफ. पॅकिंग लक्षात आली सर आमच्या. पुढे काय लक्षात ठेवायचं मुलांनो, कोऑर्डिनेशन नंबर. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6, 12, 12 काय लक्षात ठेवणार, 6, 12, 12. ओके, पुढे आता व्हॉइड्स काय बघायचं आपल्याला, व्हॉइड्स म्हणजे काय असणार आहे सर, व्हॉइड म्हणजे असणार आहे रिकामी जागा. व्हॉइड म्हणजे काय असणार आहे सर, रिकामी जागा किंवा त्याला काय म्हणतो सर आम्ही, एम्प्टी स्पेसेस. काय म्हणणार सर आम्ही त्याला, एम्प्टी स्पेसेस असं म्हणणार आहे. ओके, आता हे जे व्हॉइड्स असतात मुलांनो, हे मुख्य 3 प्रकारचे बघायला मिळतात. एक असतो टेट्राहेड्रल व्हॉइड, एक असतो ट्रायंग्युलर व्हॉइड आणि तिसरा जो व्हॉइड असतो तो असतो ऑक्टाहेड्रल व्हॉइड. मुलांनो ट्रायंग्युलर व्हॉइडमध्ये जेव्हा 3 ॲटम्स एकमेकांसोबत कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला एक रिकामी जागा बघायला मिळते, त्याला आपण ट्रायंग्युलर व्हॉइड म्हणतो. टेट्राहेड्रल व्हॉइड जेव्हा 4 ॲटम्स एकत्र येतात तेव्हा त्या 4 ॲटम्समध्ये आपल्याला एक रिकामी जागा बघायला मिळते, त्याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. ऑक्टाहेड्रल व्हॉइडमध्ये 6 ॲटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या आत आपल्याला एक पोकळी रिकामी जागा बघायला मिळते, त्याला आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड असं म्हणतो. अशा पद्धतीने व्हॉइडचे रिकामी जागा किंवा एम्प्टी स्पेसेस 3 प्रकारचे असतात. मुलांना एवढी गोष्ट क्लिअर. ओके, आता पुढे अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला सांगतोय मी. आता व्हॉइड तुम्हाला का आलं की 3 प्रकारचे असणार आहे, त्या 3 मध्ये आपल्याला 2 व्हॉइड्स बघायचे. एक आहे टेट्राहेड्रल आणि दुसरा आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड. मुलांनो जो टेट्राहेड्रल व्हॉइड असतो तो टेट्राहेड्रल व्हॉइड तुम्ही फाइंड करायला विचारला जातो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याला फाइंड करण्यासाठी तुम्हाला n ही संख्या माहीत पाहिजे. ओके, n म्हणजे काय असणार आहे इथं लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ॲटम्स. n म्हणजे काय लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ॲटम्स. आता माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं, नंबर ऑफ ॲटम्स जेवढे असणार तेवढा जो व्हॉइड असणार आहे त्याला आम्ही ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणणार आहे. म्हणजे n जेवढा तेवढा ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आणि नंबर ऑफ ॲटम्सच्या दुप्पट जो व्हॉइड असणार आहे ना सर, नंबर ऑफ ॲटमच्या दुप्पट जो व्हॉइड असणार आहे ना सर, त्याला आम्ही टेट्राहेड्रल व्हॉइड असं म्हणणार आहे. म्हणजे काय कळालं सर, टेट्राहेड्रल व्हॉइड फाइंड करण्यासाठी 2n फॉर्म्युला असणार आहे आणि ऑक्टाहेड्रल फाइंड करण्यासाठी फक्त n फॉर्म्युला असणार आहे. पुढे जाऊ मुलांना. ओके, गोष्ट इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झाली असणार. मला थोडं अजून घेऊ द्या, मग आपण पार्ट बी ना नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आता थोडं घेऊ अजून. आता SCC मध्ये लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला A आणि Rचं रिलेशन बघायचं. आता A म्हणजे काय, माझ्यासोबत बोला. A म्हणजे एज लेंथ. रिपीट करायचं, मला दिसतंय सर्व मला दिसत आहे. A म्हणजे काय असणार आहे, एज लेंथ. आणि R म्हणजे काय असणार आहे, रेडियस. आता ह्या A आणि Rचं रिलेशन आपल्याला SCC साठी, BCC साठी आणि FCC साठी बघायचे. ओके, आता SCC जो असणार आहे त्याच्यामध्ये रिलेशन असतं A = 2R. BCC जे असतं त्याच्यासाठी असतं 4R = √3a. आणि FCC जे असतं त्याच्यासाठी रिलेशन असतं 4R = √2a. 4R = √2a. ओके, एवढं फॉर्म्युला तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता का? हो सर. आता काय कळालं आम्हाला, रेडियस दिली आणि एज लेंथ विचारली, मग हा 2 तिकडे जाताना डिवाइड होणार म्हणजे A/2 होणार.
सेम. ओके, आता पुढे पॅकिंग इफिशियन्सी पण आपल्याला लक्षात ठेवायची. पुढचा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी SCC मध्ये 52.4 असणार आहे. SCC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती असते? 52.4. BCC मध्ये 68 असते आणि FCC मध्ये 74 असते. बरोबर आहे, ही झाली त्याची पॅकिंग इफिशियन्सी. पुढे बघायचे पर्सेंटेज ऑफ व्हॉइड, रिकामी जागा. आता ही जी रिकामी जागा असणार आहे 100 पॅकिंग इफिशियन्सी वजा करायचे. जेव्हा करणार तुम्ही तेव्हा उत्तर काय येणार आहे? 47.6%. 100 68 वजन केले तर 32% आणि 100 74 वजा केले तर 26%. म्हणजे सर इथं आम्हाला पर्सेंटेज ऑफ व्हॉइड किती बघायला मिळाले? सर हे पण आम्हाला बघायला मिळाले. मुलांनो, इथं हा जो चॅप्टरचा पहिला पार्ट होता की ते ज्याच्यामध्ये आपण सॉलिडचे प्रकार बघितले, युनिट सेल म्हणजे काय, आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण अजून क्लोज पॅकिंग बघितली, कुठल्याही क्रिस्टल सिस्टीमची क्लोज पॅकिंग बघितली, क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर ब्रेवियस लॅटिस म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. मुलांनो, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा जो पार्ट फर्स्ट होता सॉलिड स्टेटचा, तुम्ही याला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण की अनेक विद्यार्थ्यांचा अजूनसुद्धा MST CETचा व्यवस्थित अभ्यास झाला नाही. मुलांना मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की हे पहा, कसं असतं, तुम्ही जेवढं लाईक करणार आहे, तुम्ही जेवढं कमेंट करणार, तुम्ही सबस्क्राईब करणार, तुम्ही शेअर करणार, तोच एक उत्साह असतो. कारण की ऑनलाईन शिकवताना फार गोष्टी अशा होतात, समोर कोणी नसतं, पण मला माहिती आहे की हजारो विद्यार्थी बघणार आहे. त्या हजारो विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुमचं आहे. तुम्हाला 1000% प्रीमियम चांगला कंटेंट देण्याचं काम माझं आहे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. आपण दोन्ही मिळून CETमध्ये रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आणू. कळाले सर्वांना? आपण इथं थांबूया. हा सॉलिड स्टेटचा पार्ट फर्स्ट होता. पूर्णच्या पूर्ण चॅप्टर संपूया, क्रॅश कोर्स घेऊया फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर. ओके विद्यार्थ्यांनो, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. कठीण काळात स्वतःला सांगत राहा, संघर्ष अजून संपलेला नाही आहे, कारण अजून मी जिंकलेलो नाही आहे. मुलांना आपण इथं थांबूया. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन.